मराठा आंदोलनाच्या विरोधातील याचिकांवर थोड्याच वेळामध्ये हायकोर्टात सुनावणी। 3 याचिकांवर सुनावणी पार पडणार। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। सुनावणीसाठी गुणरत्न सदावर्ते मुंबई हायकोर्टात दाखल। मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून घडवून आणलं जातंय। काल सदावर्तेंचा युक्तिवाद। मराठा आंदोलकांच्या वतीने वकील सतीश माने सुनावणीला उपस्थित राहणार। तसेच आशिष गायकवाड, श्रीराम पिंगळे हे वकील सुद्धा बाजू मांडतील। वीरेंद्र पवार यांची माहिती। आजपर्यंत एखाद्या पक्षाचे प्रवक्ते हायकोर्टाच्या खुर्चीवर विराजमान झाल्याचं दिसलं नव्हतं। मुंबई मराठी माणसांची उच्च न्यायालयाने भान ठेवणं गरजेचं। कोर्टाच्या आदेशावर संजय राऊतांचं वक्तव्य। कोर्टाचा आदेश आणि जरांगेंच्या सूचनेनंतर सीएसएमटी स्थानक परिसरामधील रस्ते मोकळे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। तर सीएसएमटी मधून आंदोलक बाहेर पडण्यास सुरुवात। आमचा त्रास होतोय का? आंदोलकांकडून लोकलमधल्या प्रवाशांना विचारणा। तर त्रास होत नसल्याचं लोकलमधील प्रवाशांचं उत्तर। लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा। मुंबई पोलिसांची जरांगेंना नोटीस। मनोज जरांगेंनी पोलिसांची नोटीस नाकारली। जरांगेंनी पोलिसांच्या नोटीशीवर सही केली नाही। आझाद मैदानामधून हुसकून लावल्यास सरकारला महागात पडेल। मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही, मनोज जरांगे यांचा निर्धार। फडणवीसांनी शिवसेना फोडून घरातच आग लावली आहे। आंदोलन चिघळावं यासाठी मंत्रिमंडळातल्याच शक्ती काम करतायत। अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही, संजय राऊत यांचा दावा।